प्रत्येक माणसाची एक स्टोरी असते, हो. तशी तुमची एक स्टोरी आहे. तर ते जे प्रेम आणि हे जे तुम्ही बोलताय ते माझ्या कुटुंबावरती लोकांनी केलंय, माझ्यावर केलंय का? दीदींबरोबर वेळ मिळाला त्यांच्याबरोबर, पण आशाताईंबरोबर नाही. म्हणजे बेसिकली काय, स्पष्ट शब्दात की वाईट आवाज आहे. पण हेही तितकंच खरं आहे की लोकांना काही माहीत नाही आहे किंवा कोणी आम्हाला असं ओळखत नाही, पण आमच्याबद्दल अफवा फार आहेत. मला पैसा किंवा इनहेरिटन्स किंवा हे सगळं देऊ शकतात, पण त्यांची जी कला आहे, त्यांची जी प्रतिभा आहे, ती मला नाही मिळू शकत. या रिजेक्शनमुळे खूप स्ट्रगल येतोय. असं जेव्हा त्या फॅमिलीला कळतं तेव्हा फॅमिली एकत्र येते, भेटते, बोलते, सांगते. आय वुड से मी कालबाह्य जी झाली आहे, कालबाह्य नाही म्हणता, कदाचित कालबाह्य असं तर तुम्ही मित्रमंडळीमध्ये नसता आला. त्यामुळे तुम्ही कालबाह्य नाही आहात. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत विशेष अतिथी राधा मंगेशकरजी. राधाजी, मी तुमचं खूप स्वागत करतो. थँक्यू. राधा मंगेशकर म्हटल्यानंतर त्या कोण, असं कोणालाच प्रश्न पडू शकत नाही. याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. पण एक फार महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मला माहीत नव्हती. तर राधाजी या तत्त्वज्ञानाचे डॉक्टरेट आहेत. आणि त्यामुळे मी चकित झालो की अरे, हे कसं मला माहीत नव्हतं. तर त्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन आणि मला कौतुक वाटतं. आपल्या मुलाखतींमधून ते मुद्दे सुद्धा येतील. जरूर. तर तुमचं स्वागत करतो मी. नव्या वर्षाच्या खूप शुभेच्छा तुम्हाला. हे वर्ष खूप छान जाईल तुम्हाला. तर बेसिक एक प्रश्न, तुमचं एक पुस्तक वाचलं मी, एकटीचा सफरनामा, म्हणजे वाचतोय, आणि त्याच्यामध्ये तुमचं प्रवास वर्णन आहे. त्यातून तुमची एक इमेज क्रिएट होते की तुम्ही कसा विचार करता. एक असा एक युनिव्हर्सल थॉट माझ्या मनात आला जेव्हा मी तुमच्याकडे पाहतो. तुम्ही कुठंच सोशल मीडियावर नाही आहे, तुम्ही फार इन्स्टा वापरत नाही, तुम्ही फार स्पॉटीफाय, गाणं अशा झोनमध्ये पण नाही आहात, तुम्ही कुठंच नाही आहात. तुमचा हा एकूणच सफरनामा एकटीचाच काय आहे असं मला वाटलं. बरोबर आहे तुमचं, एकटीचाच आहे. कारण काय आता याला काय उत्तरं देऊ मी. कदाचित आयुष्यात किंवा आलेले अनुभव किंवा या जगाने मला दिलेले अनुभव, त्याच्यामुळेच कदाचित मी अशी एकटी झाले. आणि कुठेतरी मलाही ते आवडतं. म्हणजे मला कुठे असं त्याचं रिग्रेट किंवा काही तक्रार किंवा असं माझं काही नाही आहे. मलाही ते आवडतंय. जसं ते सोशल मीडिया आणि हे जे तुम्ही म्हणताय ते डेफिनेटली जाणून बुजून मी ही केलेलं आहे. कारण हे मी ओपनलीच बोलते. कदाचित कोणालाच हे पटणार नाही, लोकांच्या मते मी वेडी असीन, पण माझ्या मते हे एक फसवं जग आहे, हे एक आभासी जग आहे. आणि त्याचबरोबर खूप डेंजरस पण आहे, मला असं वाटतं. डेंजरस इन व्हॉट सेन्स? कोणासाठी? कारण ते फसवं जग आहे. म्हणून माझे इतके हजार मित्र आहेत किंवा मला इतके लोकांना मी आवडतो, मला हे सगळं असं फसवं वाटतं. मुळात किंवा वास्तवात असं काही नसतं. आणि अर्थात जे आजकाल लोकांना किंवा सेलिब्रिटीजला जे ट्रोलिंग पण करण्यात येतं, किती वाईट लिहिण्यात आणि बोलण्यात येतं, तर तोही तुमच्या मानसिकतेवरती किंवा मानसिक आरोग्यावरती किंवा तुमच्या मनावरती किंवा हृदयावरती पण किती वाईट त्याचे परिणाम कोणाची तरी एक कॅरेक्टर, म्हणजे मी तर म्हणेन उद्ध्वस्त पण होऊ शकते. अगदी अशी खूप उदाहरणं आहेत. पण मला तर तुम्ही या अर्थाने मी म्हणते की डेंजरस. तुम्ही आता जे बोलताय ना, तर मला ना दोन इमेज वाटतात आता तुमच्या. तुम्ही बोलताय म्हणजे हे पण व्हर्च्युअलच आहे सगळं, मला ते दिसतंय. ते एक इमेज अशी आहे की तुम्ही म्हणताय की मी माझा एकटीचा सफरनामा आहे, कारण तुम्ही चूज केलंय माझं लाईफ, कारण वेगळे अनुभव मला तसे आले, किंवा सोशल मीडिया नको, मला नको वाटतं. आणि मी मुळात पण तशीच आहे, जे मला आवडतं पण. आणि तुम्हाला जे दिलं, म्हणजे नशिबानं दिलं की तुम्ही मंगेशकर फॅमिलीमध्ये आला. आणि ते तर असं आहे की उलट तिथं तर लोकांचा पूर्ण प्रेम आहे, त्या सगळ्या पिढ्यांवर लोकांनी प्रेम केलंय, तुम्ही सातत्याने त्या लोकांच्या चर्चेत होता. कम्प्लिटली या दोन वेगळ्या वेगळ्या मला इमेजेस वाटतात तुमच्या. एक तुम्हाला दिलेली आणि एक तुम्ही चूज केलेली.
हो, चूज तर मीच केलेलीच आहे, ज्याचं मी उत्तर दिलं. दुसऱ्या इमेजेस बद्दल जे तुम्ही म्हणताय, तर ते जे प्रेम आणि हे जे तुम्ही बोलताय ते माझ्या कुटुंबावरती लोकांनी केलंय. बरोबर, करेक्ट. माझ्यावर केलंय का व्यक्तिगत? तर नाही, मला नाही वाटत. कारण मी व्यक्ती किंवा व्यक्तिगत माझं आयुष्य सोडा, पण आज मी इकडे कोण म्हणून बसले तर गायिका राधा मंगेशकर. तर एक गायिका म्हणून मला नेहमी माझ्यावर टीकाच झालेली आहे. मला नेहमी नकारात्मकताच ही लोकांकडनं आणि श्रोत्यांकडनं किंवा समाजाकडनं काय जे शब्द आहेत त्यांच्याकडनं मला नेहमीच. पण हे तुम्हाला कल्पना होती मला लहानपणापासून आहे. कारण मी वयाच्या 9व्या वर्षी स्टेजवर आले, म्हणजे गायला लागले. तर ती पहिली 1-2 वर्ष चांगली होती, कारण लहानच मुलगी आहे आणि ऑल दॅट. पण त्याच्यानंतर ते आत्तापर्यंत, आता माझी 40शी उलटलेली आहे, आय मीन माय mid-40s, ती टीका आणि नकारात्मकता अजूनही चालू आहे. पण कशामुळं, का? खूप इश्यूज आहेत त्याच्यासाठी. मुळात जी माझ्यावर पहिली टीका जी आहे ती अशी आहे की माझा आवाज आत्यासारखा नाहीये. इकडे पहिलं रिजेक्शन जे आपण म्हणू, जे मला आहे ते ह्यामुळे की माझा आवाज आत्यासारखा नाहीये. तर हे मी ऑलवेज सहन केलंय आणि भोगलंय. त्याच्यानंतर म्हणजे हा फार मोठा ऍक्च्युली प्रवास. आय वॉन्ट टू अंडरस्टँड की म्हणजे इतक्या पद्धतीनं सोसायटी अशा पद्धतीने तुम्हाला एकाच छापामध्ये घालू पाहते का, की लताबाईंचा आवाज एका पद्धतीचा होता, आशाबाईंचा आवाज एका पद्धतीचा होता, त्यानंतर आपल्या वडिलांचा आवाज आणि त्यांचा फेक आणि त्यांचा थ्रो कम्प्लिटली वेगळी आहे. मग ती मान्य केलीच ना? हो, ती लोकांनी मान्य केली. हो, केली ना मान्य. मग जनरेशन नेक्स्ट मध्ये काय प्रॉब्लेम झाला? माझ्या मते माझ्यापेक्षाही जास्त हे लोकांना विचारलं गेलं पाहिजे. कारण मला त्या फार लहान वयातच एक कळलं होतं की ही आपली जी सोसायटी आहे ही अतिशय जजमेंटल सोसायटी. आपण लोकांना फार लवकर जज करतो. आणि दुसरं, मी हे ओपनलीच बोलते की आपले लोक हे फार इमॅच्युअर लोक आहेत. कारण मुळात हा थॉटच किती इमॅच्युअर आहे तुम्ही बघा सौमित्रजी, तुम्हाला कळेल मी काय म्हणते. की माझा आवाज माझ्या आत्यासारखा कसा असू शकतो? कसा असू शकतो? करेक्ट. मला हा लोकांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला जी तुमची मुलं असतात तर तुमच्या मुलांचा आवाज तुमच्यासारखा आहे का? असतो का? नाही. कसा असू शकतो? पण मग याची दुसरी बाजू अशी असू शकत नाही का की आवाजाचं ठीक आहे, पण गाण्यामध्ये किंवा गायन सादरीकरणामध्ये तुम्ही कुठं कमी पडता असं वाटतं तुम्हाला ऍज अन आर्टिस्ट? हे जर लोकांना वाटलं तर ते मला पूर्ण 100% मान्य आहे. बरोबर आहे तुमचं की मला हे प्रूफ करून दाखवा की मी बेसूर गाते किंवा मी बेताली आहे किंवा मी नाही बरोबर प्रेझेंट करत किंवा असं जे काही आहे. ही जर माझ्यावर टीका झाली तर मला ती 100% मान्य आहे. बिकॉज आय एम अ व्हेरी ऑनेस्ट पर्सन. ती मला मान्य आहे. पण अशी टीका झालीच नाहीये माझ्यावर कधी. आणि जर झालीये तर मी ती मान्य करते. मला अनेकदा खूप लोकांनी सांगितलंय की नाही चांगली गात किंवा आज चांगलं नाही झालं किंवा हे आज नाही बरोबर, ही फ्रेज तू बरोबर नाही गायली किंवा एक जनरल एक फिनिशिंग जे असतं गाण्यात पूर्ण 3 मिनिटाच्या ते आज नव्हतं. मान्य. मी त्याच्या प्रती ते सुधारण्याचा मी प्रयत्न करेन किंवा आय विल वर्क हार्ड टुवर्ड्स इट. किंवा मी ते माझ्या नोटीस किंवा काही रेकॉर्ड केलं असेल तर मी ते 10 वेळा ऐकते की कुठे आपलं काहीतरी गडबड झाले. ही टीका मला एकदम मान्य आहे. आणि दुसरं सौमित्रजी जे सगळ्यात महत्वाचं आहे, मी असा कधी दावाच केलेला नाहीये की आय एम परफेक्ट. हु इज परफेक्ट ऍक्च्युली? मी हे कधीच म्हटलेलं नाही की आय एम अ ग्रेट सिंगर
किंवा आय एम अ फॅन्टॅस्टिक पण याच्यामध्ये जेव्हा किंवा काय तुम्ही 9व्या वर्षानंतर गायला लागला, मग पहिले 2-4 वर्ष सोडून देऊ आपण, पण त्यानंतर जेव्हा तुम्ही गायला लागलात, अर्थात गाणं शिकतही होता तुम्ही, त्यानंतरची ही पहिली टीका झाली तुमच्या, की तुम्हाला असं रिअलाइज झालं की अरे असं कंपॅरिझन होती आपली, आणि हा पहिला अनुभव लक्षात आहे तुमच्या? काय झालं होतं, कुठं झालं होतं असा किस्सा की तुम्हाला अरे हे असं काहीतरी व्हायला लागलं आता सोसायटी? नाही, लोक बोलायलाच लागले. त्यावेळी मी हे 80s बोलते, त्यावेळी कम्प्युटर्स पण नव्हते, म्हणजे सोशल मीडिया आणि हे नव्हतं. तर आता कसं की ट्रोलिंग जे होतं ते तुमच्या खोट्या नावाने किंवा तुमच्या डीपीच्या इकडे एक फुलाचं चित्र, म्हणजे लोकांमध्ये तेवढी हिंमत नाहीये की स्वतःचा चेहरा लावून तुम्ही किंवा खरं नाव सांगून तुम्ही शिव्या घालताय. तेव्हा हे नव्हतं. तेव्हा लोक टीका कशी करायची की प्रत्यक्ष येऊन सांगतायत किंवा पत्र त्यावेळी लोक पाठवायची. तर त्या माध्यमातून मला ते कळलं की आपली तुलना होते. आणि जेव्हा मी परफॉर्म करत होते तर मग मला हुटिंग सुरू झालं की मी गायला लागले की लोक हुटिंग करायचे. तुम्हाला माहिती आहे हुटिंग कसं करतात? तर ते एक 2दा मी तो अनुभव घेतलेला आहे. म्हणजे आय थिंक मी 13 वर्ष 14 मे बी 13-14 असेल मी. सो ते मी बघितलंय. म्हणजे इट्स अ रिजेक्शन ना की नको आहे आम्हाला. मग काही वर्ष गेली, अर्थात मी माझा रियाज आणि गाणं मी शिकतच होते. आणि आफ्टर 10 years आय केम बॅक. अच्छा. ऑन स्टेज. तुम्ही 14 ते 24 पूर्ण आत होता, शांत होता, आपला रियाज आणि आपलं गाणं? हो. आणि शिक्षण पण चालूच होतं ना, शाळा कॉलेज हे चालूच होतं. पण बाबांकडे गाणं शिकणं हे चालूच होतं आणि व्हेरी सिरियस ट्रेनिंग. तर ते एक 10 वर्षांनी मी जेव्हा स्टेजवर आले तर कम्पॅरेटिव्ह थोडं बरं होतं. इट वॉज नॉट सो बॅड. पण त्या वर्षांमध्ये माझ्या असं एक लक्षात आलं, म्हणजे काही वर्षांनंतर असं लक्षात आलं की कारण मी बाबांबरोबर परफॉर्म करायची, तर त्यामुळे लोकांनी मला सिरियसलीच घेतलं नाही. गृहीत धरलं मे बी यांचीच मुलगी असं. हो, तेही झालं की हा आता यांचीच मुलगी आहे, मंगेशकरच आहे, थोडंफार तर गाणं येतच असणार म्हणून म्हणजे शौकीना ही गाते. किंवा लोकांना वाटायचं की पंडितजींना मध्ये थोडी विश्रांती मिळावी किंवा एक थोडासा एक चेंज म्हणून ही मध्ये येऊन जागा भरते बेसिकली. किंवा मी एक मला आठवतं एकदा एका कुठलं वर्तमानपत्र होतं ते मला आठवत नाही, एक जो बाबांचा कार्यक्रम होता भावसरगम, त्याचा एक खूप मोठा फॅन होता आणि त्यांनी एक ते वाचकांचं ते असतं ना, तुम्हाला कळेल ते, तर त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की हाऊ भावसरगम इज ग्रेट आणि मी किती असे 100 का 500 प्रयोग मी आतापर्यंत अटेंड केले. तर त्याच्यात त्यांनी एक वाक्य लिहिलं होतं की जेव्हा राधा मंगेशकर गायला लागतात तेव्हा मी उठून बाहेर जाऊन चहा पितो किंवा बाथरूमला जाऊन येतो किंवा एक सिगरेट ओढून येतो, म्हणजे तेवढा वेळ मी जाऊन येतो. हे मी वाचलं होतं. बापरे. सो ते म्हणजे पण किती इन्सल्टिंग आहे ना इन अ वे त्या असं वाचणं. हो. मग ह्याबद्दल तुमच्या घरी काही चर्चा होत नव्हती? तुम्ही हे वडील आणि तुमच्यामध्ये किंवा अशा पद्धतीची रिॲक्शन येते? नाही, असं काही नाही. आज हा जो माझ्यात जो कॉन्फिडन्स किंवा जो आत्मविश्वास दिसतोय आणि बघा मी किती शांत आहे, ऑफकोर्स हे सगळं बाबांमुळेच आहे. तुम्ही इतकं थर्डली कसं काय बघू शकता हेच मला गंमत वाटते. सो आय थिंक चांगलं वाचन, बाबांसारख्या लोकांचा सहवास त्यांच्याशी, म्हणून मी आय थिंक इतकी शांत आणि काम आहे. सो असं अनुभव येत गेले की लोक मला ते सिरियसलीच घ्यायला नाही लागले. मग मला कळलं की आता बाबांना सोडलं पाहिजे की मी स्वतंत्र कार्यक्रम करू शकते किंवा मी एकटी पण गाऊ शकते. हे मला मग ते
रिअलाइज व्हायला लागलं. आणि हा फार मोठा स्ट्रगल होता माझ्यासाठी, फारच मोठा होता. आणि तो अजूनही आहे. कसं डील केलं तुम्ही त्याच्याबरोबर? कसं सांगितलं बाबांना? फार अवघड आहे. नाही असं काय सांगे की मी सोडते तुम्हाला किंवा आजपासून मी गाणार नाही तुमच्या बरोबर, असं नाही. माझे मी प्रयत्न सुरू केले किंवा काय. मग तेव्हा खरं द क्रुअल पिक्चर जे असतं ह्या इंडस्ट्रीचं मी म्हणेन ते समोर यायला लागलं. आणि खूप गोष्टी कळायला लागल्या. म्हणजे देर आर मेनी थिंग्स सौमित्रजी, खूप आहे बोलण्यासारखं. पण इट्स ऑल व्हेरी सॅड, बॅड, नेगेटिव्ह असं आहे सगळं. वाय सॅड, वाय बॅड? आणि तुम्ही जर म्हणालात की क्रुएल चित्र डोळ्यासमोर यायला लागलं, हीच इंडस्ट्री होती? नाही, कारण कशी होती इंडस्ट्री? मी जेव्हा काम मागितलं लोकांकडे की मला गायला बोलवा किंवा मला गायला घ्या तुमच्या या शो मध्ये, तर फर्स्ट लोकांचं हेच म्हणणं आहे की तुम्हाला काय गरज आहे, तुम्हाला काय गरज आहे. दुसरं समजा घेतलं तर ही माझी फीज आहे, तुम्हाला काय पैशाची गरज आहे. पैसे, आणि हा तर सगळ्यात मोठा जोक होता की पैसे का द्यायचे तुला, तुम्हाला मंगेशकरांना काय पैसे द्यायचे. हे त्याच्यानंतर मग अर्थात ही टीका होती की नाही तुझं गाणं आवडत किंवा नाही तुझा आवाज आम्हाला आवडत किंवा काय. पण अर्थात ही बाजू सोडली तर देर आर गुड थिंग्स ऑल्सो की ज्या लोकांना माझं गाणं खरंच जेन्युइनली आवडतं, मी त्या बाजूला किंवा आवडतं, किंवा ज्या लोकांनी, मी म्हणीन की मला ज्या लोकांनी खरंच चान्स दिला. आणि एकदा चान्स देणं फार सोपं असतं, पण ते कंटिन्यू ठेवणं हे फार अवघड असतं. तो त्या लोकांचाही मोठेपणा असतो आणि तो माझ्याकडनं पण एक फार मोठं आहे की एक सस्टेन करणं, कंटिन्यू करणं हे फार अवघड असतं. म्हणजे काही लोकांना ते फार इझी असतं की योग्य वेळी फोन करणं, विशेस देणं, चॉकलेटचे डब्बे पाठवणं, फुलं पाठवणं, काही त्यांचं अटेंड करणं. हे मी कधी माझ्या आयुष्यात केलेलं नाहीये. हे न करता हॅशटॅग टोमणा होता. ओके, याच्यामध्ये अर्थात हा प्रश्न तुम्हाला खूप लोक विचारत असतील की जसं तुम्ही मगाशी म्हणालात की मंगेशकरांना काय गरज आहे पैशाची, काय गरज आहे. हो, म्हणजे मंगेशकर या नावाचा जसा फायदा असतो तसा तोटाही असतो. ऑफकोर्स तो ज्याला त्यालाच माहीत असतो. तुम्हाला जाणत्या वयामध्ये आपल्या मागे मंगेशकर आडनाव आहे हे रिअलाइज कधी झालं, आणि हे मंगेशकर आडनाव तुम्हाला कसं दिसतं लहानपणापासून? तुमच्या मागे असलेलं लहानपणापासून. कारण जसं मी बोलले की लहानपणच्या पहिली मेमरी किंवा लहान मुलाला जे पहिलं स्मरतं किंवा जे आठवतं ते मला हेच आठवतं की मी दीदींना स्टेजवरती परफॉर्म करताना बघितलंय. मी जर दीदींबरोबर शॉपिंगला गेले किंवा कुठे फिरायला गेले की लोक गर्दी करतायत. त्या काळी हे सेल्फी विल्फी काही नव्हतं. लोक सिंपल सही मागायचे फक्त, किंवा एक रिस्पेक्टफुली येऊन बोलायचे, भेटायचे. अँड अनदर पार्ट सेम विथ बाबा. त्यांना पण नुसतं स्टेजवरती परफॉर्म करताना बघितलंय, लोकांना वेडं होताना बघितलंय. पहाटे 4-4 पर्यंत कार्यक्रम चाललेत, लोक सोडत नाहीयेत त्यांना, लोक येऊन भेटतायत, पायात पडतायत. तर ते रिअलायझेशन आणि हे स्पेशल आहे काहीतरी. हे जे आहे ना, हे तुमची ओळख आहे. तुम्हाला मंगेशकर आडनावाची झालेली ओळख की अरे काहीतरी स्पेशल आहे, आपण स्पेशल आहे, ट्रीटमेंट स्पेशल आहे. रिअलायझेशन जे असतं ना की किती मोठं आडनाव आहे हे आपण त्या फील्डमध्ये जातो तेव्हा आपल्याला कळतं की त्याला खूपच मोठं आडनाव आहे. मला आता माझी जबाबदारी आली जी सचिन तेंडुलकर म्हणल्यावर तेंडुलकर आडनावाची येते, अमिताभ बच्चन म्हणल्यावर बच्चन आडनावाची येते, तशी मंगेशकर म्हणल्यावर ती तशी येते. तर तुम्ही जेव्हा या गाण्यामध्ये आलात किंवा तुम्ही जेव्हा परफॉर्मिंग फील्डमध्ये आलात किंवा तुम्ही जेव्हा मेन स्ट्रीममध्ये यायला लागल्यानंतर ती ज्या काही जबाबदारी जाणवली का तुम्हाला की अरे हे काहीतरी वेगळं आहे, ऑड आहे, किंवा हे खूप पॉझिटिव्ह पण वाटतं की मला इतकं मोठं आडनाव माझ्या मागं असलं आहे, असं जाणवलं कधी?
नाही, आय एम ब्लेस्ड डेफिनेटली, की आम्ही ब्लेस्ड आहे हे फिलिंग. आय थिंक मी जसं मी स्वतः गाणं शिकायला लागले आणि मला गाण्यातलं कळायला लागलं, म्हणजे ज्ञान मला जेव्हा मिळत गेलं, आणि अर्थात वय जसं तुमचं वाढतं तुमची मॅच्युरिटी पण वाढत जाते, मग तुम्ही चांगलं वाचन करायला लागतात. आणि बाबांमुळे मला फार मोठ्या लोकांचा सहवास मिळाला. तर त्या लोकांचा एक सहवास, त्यांनी पण तुम्ही एक समृद्ध होत असता, इव्हॉल्व्ड होत असता तुम्ही ॲज अ पर्सन. तर हे जी जर्नी मला सुरू झाली, आय थिंक तेव्हा मला ते लक्षात यायला लागलं की माझी आत्या आणि माझे वडील हे काय आहेत. कारण हे घरात फार सिम्पल लोक आहेत, म्हणजे सगळ्यांनाच कुतूहल असतं की तुम्ही घरात हे लोक कसे आहेत, की तुम्ही घरात वागता किंवा तुम्ही काय करता घरात. तर घराचं वातावरण हे इतके दिग्गज आणि एवढं मोठं नाव आणि एवढं हे असताना, ऐश्वर्य असूनही आमचं घरातलं वातावरण हे फार मिडल क्लास मराठी वातावरण होतं. पण एक होतं की आर्टिस्टिक आणि कल्चरली फार छान श्रीमंत होतं ते वातावरण होतं, की कुठेतरी आम्हाला एक आर्ट समजून घ्यायची एक समज किंवा एक कल्चरली एक हे घरातनं मिळतच होतं. पण बाकी असं फार सिम्पल साधे लोक. तुम्ही जेव्हा गाण्यामध्ये आलात, गाणं म्हणायला लागला 14-15 वर्षाच्या असताना म्हणतोय मी, जेव्हा तुम्ही गाणं म्हणायला लागलात, तुमच्या घरी वातावरण असं अगदी मिडल क्लास, आणि आपण कसे घरी असतो तसं एकदम साधं. तुम्ही दीदींना कधी एखाद्या गाण्याबद्दल विचारलं का, किंवा गाण्याबद्दल डिस्कशन झालं होतं का तुमचं, किंवा तुम्ही बाबा आणि दीदी असे बसून एखाद्या गाण्यावर बोललाय आणि त्या गाण्याबद्दल काही ते एक रिअलायझेशन स्पेसिफिक असं गाण्याबद्दल माझ्या तर नाही, म्हणजे ते तर कोणाचंही गाणं असू दे, पण जुन्या आठवणी त्या म्हणजे अर्थात बाबांकडनं तर खूपच ते हक्कानी, पण दीदींसमोर एक थोडा एक धाक आणि थोडीशी एक भीती होतीच. त्या जर बोलायला लागल्या, मग त्यांना बोलतं कसं करायचं हे मला माहित होतं. आणि माझा भाऊ बैजू मंगेशकर, त्याचं ज्ञान फार सुंदर आहे गाण्यातलं. तर ते आमच्यात होतं की मग त्यांना बोलतं कसं करायचं किंवा काय प्रश्न विचारायचा किंवा काय. तर तसं मग दीदींकडनं खूप ऐकलंय, म्हणजे शंकर जयकिशन कसे होते किंवा सगळ्या त्या आठवणी, किंवा ह्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी काय झालं होतं, किंवा हे कसं आम्ही केलं होतं रेकॉर्ड, किंवा काही तुम्ही ऍडिशन्स पण करता, काही तुम्ही अशा मग खूप आठवण याच्यामध्ये बोलायचो आम्ही. हो, याच्यामध्ये तुम्ही गाणं करता करता एकदम डॉक्टरेट मिळवलीत. हे डॉक्टरेट कशी काय मिळवली, एकदम इकडे कुठे घुसलो तुम्ही शिक्षणामध्ये? मी अशी काय फार म्हणजे 90% आणि 99% वाली स्टुडंट नाहीये, ऍव्हरेज स्टुडंट होते मी. तर एक ऍव्हरेज स्टुडंट जसा पास होत जातो, अर्थात माझं गणित फार कच्चं होतं, मी गणितात नेहमी नापास व्हायचे. हो, नेहमी. मला नंबर्स कळत नाही, मला प्रॉब्लेम येतो की मला आकडे कळत नाही. तर गणितात मी नेहमी नापास व्हायचे. म्हणजे कसं की 100 मार्काचा पेपर, तर मला असे 4, 5, 10, 12 असे मार्क मिळायचे गणितात, पण बाकीचे विषय चांगले असायचे. सो एक ॲव्हरेज स्टुडंट जसा असतो तसं मी पास होत गेले. कॉलेजमध्ये गेले तर डेफिनेटली आवड आणि कल आपण आर्ट्सकडेच होता माझा. सो मी आर्ट्स घेतलं होतं. त्याच्यातनं मी फिलॉसॉफीमध्ये BA केलं. मग मी हिंदीमध्ये परत BA केलं, हिंदी लिटरेचर. सो आय एम अ डबल BA. मग अर्थात MA, कारण मला ते शिक्षणाचा प्रोसेस तो आवडत गेला. मग MA केलं आणि मग एक दिवशी ठरवलं की PhD करूया. आणि अर्थात ह्याच्यात माझ्या प्रोफेसर्सचा पण एनकरेजमेंट होती, कारण त्यांनी मला नेहमी सांगितलं की तू कर, तुझ्यात आहे ते, तू करू शकते. पण काय झालं, MAच्या वेळी ना तोपर्यंत मी परत आले होते स्टेजवरती. आणि मला ते मी सुरू केलं होतं आणि मला समजलं होतं की मला हे आवडतंय, मला हेच करायचंय गाणं. सो कदाचित MA करून मी थांबले असते, पण थोडीशी
प्रोफेसर्स लोकांची पण एन्करेजमेंट, आणि मलाही ते असं वाटलं की आणि पुढे जाऊन संशोधन करून एक PhD करूया. सो तशी मी केली. अर्थात ह्याच्यात पण म्हणजे मी सहज म्हणून सांगते, तुम्हाला जर ठेवायचं तर सगळं ठेवणार आम्ही. की मी जेव्हा PhD करायला घेतली आणि करत होते आणि झाले पण एकदाची, त्याच्यात पण लोकांना प्रॉब्लेम होता. काय का करताय PhD तुम्ही, काय उपयोग, PhD करून काय करणार तुम्ही, असे प्रॉब्लेम्स. आणि मग त्याच्यावरती एक ते फुकटचं सल्ले नाही, फुकटचं लेक्चर असतं ना, ते मला खूप ऐकायला मिळालं. आणि अजूनही खूप लोकांना असं वाटतं की काय PhD करून काय काय. सो हे म्हणजे माझं जे ह्याला उत्तर असायचं की हे मी माझ्या आनंदासाठी केलंय. मला प्रोफेसरची नोकरी नाही करायची आहे, किंवा कुठेतरी एक नोकरी करायची, किंवा काय जे टिपिकल, ते नाहीच मला करायचं. मी का केली तर माझ्या आनंदासाठी. आता ह्या उत्तरातलं जो अर्थ आहे, किंवा मी म्हणेन डेप्थ जी आहे, ही लोकांना नाही समजत. काय बोलू मी यापुढे, तुम्हीच सांगा. हा जो तुम्ही आता म्हणालात की मी आनंदासाठी केलं, माझ्या आनंदासाठी मी केलेलं आहे. फिलॉसॉफी मध्ये डॉक्टरेट. नाही, तुम्ही ते बोलताय की एकटीचं हे माझं पर्सनल हे आहे की माझ्या व्यक्तिगत आनंदासाठी. कारण मी जे पुस्तक वाचायला लागल्यानंतर जेव्हा मी तुमच्याकडे पाहायला लागलो की तुम्ही कशा पद्धतीनं आला आहात, तुम्ही काय शिकला आहात, आत्ता तुम्ही कुठे आहात, तर युअर नो वेअर, पण तुमचं नाव सगळ्यांना माहिती आहे. म्हटलं तर तुम्ही आहात, म्हटलं तर नाही आहात. असं मला वाटलं अरे एकटीतच चाललंय सगळं, म्हणजे हा सफरनामा कुठं चालल्यात या. मला आता पुढचा असं विचार असं वाटतं की हा जो तुम्ही कोर्स केला, हा जो डॉक्टरेट केली तुम्ही, त्याचा तुमच्या जगण्यावर काय परिणाम झाला का? कारण तुम्ही तो इंटरेस्ट म्हणून करायला लागलात, आवड म्हणून करायला लागलात. जगण्यावरती नाही होतो, कारण फिलॉसॉफी आहे म्हणल्यावर असं काही त्यातनं काही वेगळं तुम्हाला एक. तो PhD मुळे नाही, तो आधीपासूनच सुरूच झाला होता मला. कारण मी हे मान्य करते की मी हा विषय खूप सिरियसली घेतला, आणि माझा बऱ्यापैकी अभ्यास आहे. फुल आहे असं मी म्हणूच नाही शकत, शक्यच नाही असं म्हणणं, पण एक बऱ्यापैकी अभ्यास आहे. आणि जो मी अभ्यास केलाय, किंवा जे काही मी वाचन केलंय किंवा काय, ते मी खूप सिरियसली केलंय. आणि मी तो पूर्ण प्रयत्न केलाय की ते मी माझ्या आयुष्यात आणलंय, आणि माझ्या व्यक्तिमत्वात मी ते पण आणण्याचा प्रयत्न केलाय. की जसं तुम्ही मगाशी बोलला की तुम्ही इतकं शांत कसे आहात, कदाचित ह्याच्याचमुळे. किंवा इतकी नकारात्मकता आणि इतकं रिजेक्शन मिळूनही, आणि इतकं स्ट्रगल आजही करूनही मला आजपर्यंत फ्रस्ट्रेशन आलेलं नाहीये. आय एम नॉट अ फ्रस्ट्रेटेड पर्सन, किंवा आय एम नॉट अ बिटर पर्सन. मी अजूनही हॅपी आणि पॉझिटिव्ह पर्सन आहे. आणि मला कधीही असं वाटलं नाहीये की हे आता सोडून देऊया. कदाचित हे जे सगळं जे आहे हे आय थिंक चांगलं वाचन याच्यामुळेच ते आलंय माझ्यात. थोडं अनुवंशिक पण आहे, कारण बाबा आणि आशाताई फार स्ट्रॉंग लोक आहेत या अख्ख्या घरात, या घराण्यात. ह्यांनी पण खूप आयुष्यात बघितलंय, आणि फार म्हणजे कसे ते उभे राहिलेत हे जगालाच माहिती आहे. सो कदाचित थोडं अनुवंशिक पण आहे माझ्यात. पण तुमचं दीदींबरोबरचं असोसिएशन किंवा आशाबाईंबरोबरचं असोसिएशन, आशाबाईंचं कसं होतं, कसं आहे? लहानपणी विचाराल तर मला ते अशा धावपळ, नुसतं पळतानाच इकडे तिकडे दिसायच्या, कारण त्या इतक्या बिझी होत्या, फार बिझी होत्या. आणि दीदी कशा होत्या की दीदी थोड्या शांत होत्या. त्यांना माहित होतं की कुठे थांबायचं, किंवा मला हे एवढंच करायचंय. मी दिवसाला 4च गाणी करणार, मी 5, 6, 7, 8 गाणी नाही करणार. दीदी वॉज लाईक दॅट. तर कसं की दीदींबरोबर वेळ मिळाला त्यांच्या बरोबर, पण आशाताईंबरोबर नाही, कारण त्या नुसत्या पळतच. शी वॉज एक्स्ट्रीमली बिझी, एक्स्ट्रीमली बिझी, इवन टुडे. सो
फार असा वेळ नाही मिळाला, पण जो काही मिळाला तो फार छान आहे. म्हणजे आम्ही, कारण शी वॉज अ एक्सलंट कुक, जेवण करून मासे खूप त्याच्यातच किती वेळ गेला त्यांचा, जेवण करण्यातच त्यांचा किती वेळ जायचा. तर ते खाणं पिणं खायला करून देणं, त्या फार सुंदर मेमरीज आहेत. याच्यामध्ये मला एक राहून राहून वाटतं की जेव्हा आपल्या कुटुंबामधली एखादी व्यक्ती किंवा एखाद्या व्यक्तीवर सतत रिजेक्शन यायला लागतं, म्हणजे स्पेशली आपल्या थर्ड जनरेशनचे, म्हणजे तुम्ही, की नकारात्मक रिॲक्शन्स खूप येत आहेत, रिजेक्शन्स येत आहेत, कॅलिबर असून सुद्धा, किंवा तिला त्यावर पोचूच दिलं जात नाही बिकॉज ऑफ या रिजेक्शनमुळे खूप स्ट्रगल येतोय, असं जेव्हा त्या फॅमिलीला कळतं तेव्हा फॅमिली एकत्र येते, भेटते, बोलते, सांगते. तुमच्या बाबतीत असं का नाही घडलं? नाही घडलं. मी ओपनली बोलते, नाही. मला ह्या काळामध्ये फक्त एका व्यक्तीने सपोर्ट केलाय, आणि जो व्यक्ती सतत माझ्या बरोबर होता ते म्हणजे माझे वडील. फक्त एक व्यक्ती, आणि कोणीही नाही. किंवा फॅमिलीचं सोडा, पण आपण म्हणतो ना एक जवळचे मित्र किंवा नातेवाईक किंवा असं काय, देयर वॉज नोबडी फॉर मी. हा सफर माझा आणि बाबांचाच होता. मग बाबांचं म्हणणं काय होतं या सगळ्यामध्ये, किंवा बाबा आणि तुमचा सिरियस टॉक असायचा? शांत राहा, लक्ष देऊ नकोस, आणि शांत राहा, आणि आपण आपलं काम करत राहायचं, रियाज कर. बसून तिकडे 500 किंवा 1000 पलटे मार, हे करतो, किंवा शिकतेस हे करत राहा, आणि बेसिकली शांत राहा. हे सगळ्यात मोठं त्यांचं हे मला होतं. काही वेळेला आपल्याला असलेल्या आडनावाचा खूप फायदा होतो. हो. मला तो तुमच्या बाबतीत दिसत नाही. नाही, मला काहीच फायदा नाही, काहीच झाला नाही. इनफॅक्ट ते आडनाव नसतं तर जास्त बरं झालं असतं. कुठेतरी थोडीशी VIP ट्रीटमेंट मिळते, की इकडे जर लाईन असेल तर मंगेशकर म्हटलं की जरा लवकर सोडतात आतमध्ये, एवढाच फायदा झालेला आहे मला. पण हे किती डीप आहे ना, म्हणजे तुम्ही आता बोलताय पण दिस इज व्हेरी डीप इन अ वे. मला हसू येतं. तुम्ही जे गाणं, मी खरं बोलते. ऑफकोर्स नाही, पण ते दिसतं ना. आणि म्हणजे जेव्हा मी बघायला लागलो तुमच्याकडे तेव्हा दिसतं ते की मंगेशकर आडनावाचा कुठेही फायदा तुम्ही घेतलेला मला दिसत नाही. काहीच फायदा करून घेतला नाही. मला अशी अनेक मंडळी माहिती आहेत की ज्यांनी त्या अशा आपापल्या आडनावाचे फायदे करून घेतलेले आहेत, किंवा दुसऱ्या लोकांनी आमच्या आडनावाचे फायदे केले, आणि त्यांचं सुरळीत चाललेलं आहे, आणि फार छान आयुष्य ते जगतायत, असं पण मी पाहतो. पण पण मी माझा काहीच फायदा नाही करून घेतला. कुठे करू मी फायदा? कुठेही करू शकला असता. म्हणजे अहो, मंगेशकर फॅमिली आहे ना ती. एक वेळ अशी होती की तुम्ही म्हणाल ते. नाही, असं काही नव्हतं, पण इकडे माझ्या फॅमिलीचाही मोठेपण आहे. म्हणजे मला आठवतं बाबांनी मला सांगितलं होतं की म्हणजे तुला पूर्ण स्वातंत्र्य आहे, तुला म्हणजे फॅमिली गायकाची म्हणून तुम्ही गायलाच पाहिजे असं आमच्यावरती कधी फॅमिलीकडनं कधीच प्रेशर नव्हतं. सो तुला जर गाणं निवडायचंय किंवा ह्या क्षेत्रात यायचंय तो तुझा निर्णय असणार आहे. मी तुला काही मदत करणार नाही की मी तुझं नाव कुठे रेकमेंड करीन किंवा तुला प्रोड्युसर्स किंवा म्युझिक डायरेक्टर्सकडे घेऊन जाईन किंवा आणि बेसिकली रेकमेंडेशन हे मी करणार नाही. हे मला फार क्लिअरली फार स्ट्रिक्टली बाबांनी सांगितलं. नाही बाबांवर काय राग, त्यांचे एक एक शब्द म्हणजे देवाचे शब्द माझ्यासाठी. पण या स्वभावाचं ना की अरे इतकं मोठं तर मला घ्या ना पुढं, मी माझ्या टर्मवर करेन. नाही, मी ती तशी डिमांड कधी केली नाही, कारण मला मी हे मान्य करते आणि ती फार लहानपणापासून मला ती जाणीव होती आणि आता तर ती फारच मोठी झाली आहे की भावसरगम सारख्या मंचावरती किंवा त्या प्लॅटफॉर्मवरती बाबांनी मला चान्स दिलाच ना. माझ्यासारख्या गायिकेला बाबा आणि मुलगी हे तुम्ही नातं बघा, ही इज द हृदयनाथ मंगेशकर. त्यांनी माझ्यासारख्या एका गायिकेला आपली एक को सिंगर केलं आणि इतके कार्यक्रम आणि हा मंच तो ब्रँड सगळंच आपण म्हणूया एव्हरीथिंग तो त्यांनी मला दिलाय आणि काय मी हे करू. म्हणजे हे
आय थिंक मी मरेपर्यंत हे जे ऋण आहे त्यांचं, हे मी कधी उतरवूच शकणार नाही. ती खरी गोष्ट आहे. हो, तर ह्याची मला पूर्ण जाण आहे आणि मी त्याचा कधी तो फायदा नाही घेतला की हा वडिलांचंच आहे, माझ्याच वडिलांचं आहे, मी आता राणी, मी जे म्हणीन ते, असं कधीच हे नव्हतं. आणि त्यांनी मला एक प्रोफेशनल सिंगर सारखंच वागवलं. ओके. या ही वॉज व्हेरी स्ट्रिक्ट. स्टेजवरती वेगळं एकदम, पडदा पडला की वेगळं. वारंवार येणाऱ्या रिजेक्शननी, नकारांनी तुम्ही तुमची वेगळी वाट ठरवली. वेगळी वाट म्हणजे कुठली, की आता बाबांबरोबर नको, आपण आता इंडिव्हिज्युअल स्टँड होऊया, बघूया करून आपण. तसं तुम्ही सांगितलं. आय रिस्पेक्ट की तुम्ही त्यावेळेला तो योग्य निर्णय घेतलात त्यावेळेचा. पण ह्या आलेल्या रिजेक्शननी, नकारांनी तुम्हाला काय शिकवलं? काय तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये काय बदल घडला या सगळ्यामुळे? शांत झाले हा एक मुद्दा झाला, ती रिॲक्शन आहे. हो, पण बदल काय घडला? काय ते घेणं सोपं नाही आहे ना. बदल हाच घडला की नेव्हर नेव्हर गिव्ह अप. चिडचिडेपणा आला. हे मला हे मिळालं की मला आता असं वाटतं की मला जितकं तुम्ही ट्रोल कराल, टीज कराल, टोचाल किंवा काय, तर माझ्यात ते आणि येतं की मी दाखवीन करून. तर ही जी शक्ती आहे किंवा हे जे स्पिरिट आलं, मे बी हे आलं माझ्यामध्ये. आणि नेव्हर नेव्हर गिव्ह अप. पण तुम्हाला फोमो वाटत नाही? फिअर ऑफ मिसिंग आउट? म्हणजे आपण या सगळ्या, मला भीती नाहीये, मला कसलीच भीती नाहीये. आणि हे ट्रेनिंग आहे मला परत बाबांकडनं, की भीती कशाची वाटली नाही पाहिजे. म्हणून तर एकटी मी राहते, एकटी फिरते, एकटी सगळं झेलते, सहन करते, हे जे आहे, कारण मला भीतीच नाहीये. आणि माय फादर वॉज व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट दिस. म्हणजे त्यांचं फारच ते हे होतं की कशाची पण भीती वाटली नाही पाहिजे. आणि ते मला नेहमी सांगायचे, तू माझी मुलगी आहेस, घाबरायचं नाही, कशाला पण नाही. म्हणजे फ्रॉम लिटल थिंग्स लाईक अंधाराला माणूस घाबरतो, ते स्टेजवर जाईपर्यंत घाबरायचं नाही. इतकं असोसिएशन आहे आजही, इतकं एवढं आहे. जेव्हा तुम्ही आज मागे वळून बघता तेव्हा कुठली गोष्ट तुम्हाला सांगितलं की ही घडायला नको होती, तुम्ही बदलू शकला असतात आज, असं कुठलं वाटतं? प्रत्येक माणसाला असं वाटतं, सगळ्यांनाच वाटतं. रिवाइंड करता आलं असतं, टाइम मशीन जर माणसाच्या हातात असतं. कुठला महत्वाचा टप्पा वाटतो तुम्हाला की या सगळ्यामध्ये एक आपल्याला मैलाचा दगड म्हणतो बघा आपण, इथं टर्निंग पॉइंट झाला मला, माझ्यासाठी, मी जी आता वाटचाल ठरवली होती, हा मोठा टर्निंग पॉइंट होता. असं टर्निंग पॉइंट कुठला सांगता येईल तुम्हाला? नाही, मला वाटत नाही माझ्या आयुष्यात कुठलाही टर्निंग पॉइंट आलाय की ज्याने माझं आयुष्यच बदललं किंवा एक वेगळं वळणच लागलंय. नो, आय डोंट थिंक काही एक टर्निंग पॉइंट माझ्या. मी पण कधी कधी हा विचार करते आठवून किंवा एक रिव्हिजन स्वतःच्याच लाईफची मागे वळून बघताना. तर नाही, मला नाही वाटत की टर्निंग पॉइंट. आय थिंक मे बी मी वाट बघते टर्निंग पॉइंटची, पण नाही, मला नाही वाटत माझ्या आयुष्यात असा एक टर्निंग पॉइंट आलाय. इट्स अ जर्नी, इट्स अ स्ट्रेट रोड, बम्प्स नी स्पीड ब्रेकर्सनी भरलेली जर्नी आहे ती. अर्थात हायवे सारखा सुंदर सुरळीत रस्ता पण आहे त्याच्यात. मी अनग्रेटफुल नाहीये, मला फक्त वाईटच बोलायचंय असं नाही, चांगली पण हे आहे ना. खूप लोकांनी अप्रिशिएट पण केलंय. हे विचारायचं होतं, तुम्ही कार्यक्रम करता, आता अप्रिसिएशन कसं मिळायला लागलंय किंवा लक्षात राहिलेलं अप्रिसिएशन माहितीये का कुठलं? आहेत ना, खूप लोकांना आवडतं. एक सर्टन एक वर्ग आहे असा लोकांचा की ज्यांना जेन्युइनली माझं गाणं आवडतं किंवा माझं प्रेझेंटेशन म्हणजे सादरीकरण जे आपण म्हणतो ते आवडतं, किंवा एक जनरली, किंवा माझे कॉन्सेप्ट, किंवा मी नवीन काही असे शोज घेऊन येत असते, म्हणजे आपण त्याला प्रयोग म्हणू शकू वेगळे असं. तर ते पण झालंय ना अप्रिशिएट, नक्कीच. अजून तर जर्नी चालू आहे ना माझी, थांबलेली नाहीये, कारण त्या लोकांमुळेच आहे. हे मी त्यांना फुल क्रेडिट घेते. सगळं माझंच नाहीये, इतकी मी फार सेल्फिश मुलगी नाहीये की सगळं माझंच आहे किंवा नाही, ते त्या लोकांमुळे. आणि तीही नावं खूप घेण्यासारखी आहेत.
आय एम याच्यामध्ये ग्रेटफुल टू देम. आय मीन गॉड ब्लेस देम. याच्यामध्ये आता तुम्ही जे गाण्याचे कार्यक्रम करताय, हा, तर आता ते कुठले कुठले कार्यक्रम सुरू आहेत? तुम्ही काय 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 गाण्यांमध्ये प्रयोग करताय, काय सांगू शकाल? आता काय नवीन प्रयोग चालू आहेत? आता खरं सांगू, आता मी प्युअर कमर्शियल शोज करते. ओके. लोकांना जी माहीत असलेली म्हणजे पॉप्युलर गाणी आणि त्याच्यात पण उडती गाणी, ज्याच्यावर लोक टाळ्या वाजवू शकतील आणि शिट्ट्या मारू शकतील आणि डान्स करू शकतील, असेच प्युअर कमर्शियल शो आहेत. मास अपीलिंग मी शोज करते, कारण लोकांना तेच आवडतं. ठीक आहे ना, तो हरकत नाही. तुम्हाला कशा प्रकारचं गाणं आवडतं? तुमची आवड काय आहे? नाही, माझी आवड ही जुन्या गाण्यांचीच आहे, त्यामुळे मी आजकालची गाणी गातच नाही. म्हणजे मी 80s पर्यंत येऊन थांबते. आता आजकाल डिमांड आहे की आता 90s ची पण गाणी गा, आणि हे मी अजून काही केलं नाहीये, पण एखाद दुसरं घ्यायला कधी हरकत नाही. पण 80s पर्यंत येऊन मी थांबते. म्हणजे साधारण 50 ते 80 दशकातली हे जे 4 महान सिंगर्स आहेत ज्यांच्यावरतीच आम्ही जगतोय, लिटरली आमच्यासारखे कलाकार 4 सिंगर्स वर आहे. लता मंगेशकर, आशा भोसले, किशोर कुमार अँड द ग्रेट मोहम्मद रफी. या 4 लोकांच्या यांच्यावरती माझ्यासारखे अनेक कैक, आपण संख्याच नाही काढू शकत. ऍक्च्युली आमची आयुष्य घडतायत आणि आम्ही जगतोय, आणि मी तर म्हणीन थोडं पुढे जाऊन काही लोकांचं घर चालू आहे. अगदी अगदी. हो हो, ह्या 4 लोकांमुळे लिटरली. याच्यामध्ये तुम्ही आता लोकांना जसं आवडतं तसा परफॉर्म करताय, कमर्शियली शोज करताय. हो, तर याच्यामध्ये आता तुम्हाला या टप्प्यावर सोशल मीडियामध्ये यावं, आपण लोकांबरोबर बोलावं, आपण काय करतोय कार्यक्रम ते लोकांना सांगावं, का नाही वाटत? सोशल मीडिया म्हणजे वाईटच नसतो. नाही, मी हे मान्य करते की मी जी पाठी पडली आहे किंवा आय वुड से मी कालबाह्य जी झाली आहे, कालबाह्य नाही म्हणता, कदाचित कालबाह्य असता तर तुम्ही मित्रमंडळीमध्ये नसता आला. त्यामुळे तुम्ही कालबाह्य नाही आहात. ते हे मला मान्य आहे, मी हे मान्य करते, आणि खूप लोक मला समजवण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्ही पण आता मला सांगितलं, मला मान्य आहे की मी त्याच्यामुळे पाठी राहिले, लोकांपर्यंत मी पोचत नाही, आणि आजकालचं हेच माध्यम आहे, हेही मला सगळं मान्य आहे. पण नाही, मला नाही पटत. मला पर्सनली हे माध्यम नाही पटत, कारण मी आत्ताही हे बोलीन की हे माध्यम आणि हे जग जे आहे, सोशल मीडिया, नेट, फेसबुक आणि हे काय जे सगळं तुमचं आहे, हे अतिशय फसवं जग आहे आणि डेंजरस जग आहे. लताबाई पण सोशल मीडियावर होत्या, त्या पण करायच्या, म्हणून ते बोलले ते काळाप्रमाणे चाल, म्हणून मी कालबाह्य आहे. मी नाही ना काळाबरोबर चालत आहे, मी उगीच बोलत नाहीये स्वतःला कालबाह्य. पण तुम्ही चाललं पाहिजे असं मला वाटतं. आय अंडरस्टँड, आय कम्प्लिटली अंडरस्टँड, अँड अजून तो काळ गेला नाही, अजूनही वेळ आहे. आय अंडरस्टँड. आणि कसं होतं की फॉर एक्झाम्पल याच्यामुळे राधा मंगेशकरांबद्दल माझं जे मत 20 वर्षांपूर्वी झालेलं असतं ते बदलतच नाही, कारण मी त्यांना आज बघितलेलंच नाही. मी 20 वर्षापूर्वी गाणं ऐकलेलं असतं, मी त्याच्यावरच थांबतो. पण 20 वर्षामध्ये राधा मंगेशकरांनी खूप केलेलं आहे. आज जर त्यांचं गाणं मी सोशल मीडियावर ऐकलं तर माझं मत बदलू शकतं ना, की अरे ही मुलगी केवढं गायला लागली, असं काही किंवा आणि मला मान्य होतं. हेच मला म्हणायचंय. तर हा चान्स तुम्ही काय घेत नाही वाटत? हेच खरंच ऑनेस्टली हेच. मग मला कुठेतरी असं वाटतं की ह्याच्यावर जर मी आले तर मग माझ्या लाईव्ह शोजला कोण येणार? तो एक हे आहे ना, लोक खूप आपल्याला बघणार, म्हणून ठीक आहे. पार्श्वगायन करावं किंवा असं कधी वाटलं नाही? गाणं तुम्ही गाण्याचे शो करता, तुम्ही वेगवेगळी गाणी सादर करता, लाईव्ह शो करता. पार्श्वगायन हा हे जे क्षेत्र आहे किंवा ऑप्शन किंवा चॉईस आपण म्हणूया, हा माझ्या टीन एजमध्येच म्हणजे लहानपणीच माझ्यासाठी संपला. त्यामुळे मी त्याची कधी स्वप्न बघितली नाहीत आणि नाही कधी त्याच्या प्रती वाटचाल केली आहे. कारण पहिलं जे नकारात्मकच हे होतं की आवाज आत्यासारखा नाही, मान्य
की आवाज हस्की आहे किंवा वेगळा आवाज आहे, काय जे तुम्ही Broad पोत आहे. म्हणाल आवाजाची, म्हणजे बेसिकली काय स्पष्ट शब्दात की वाईट आवाज आहे, तर मग तो पडद्यावरती हिरोईनला कसा चालणार? प्लेबॅक सिंगिंग काय? तर हा विषय ते लेट 80s मध्येच माझ्यासाठी संपलेला विषय हा. त्यामुळे मी जेव्हा परत आले, मी रंगमंचावरती आले आणि खरं सांगू का, मला लाईव्ह शोज करणं फार आवडतं. तो एक नशा असतो आणि ती तुम्ही करत गेलात की ती तुम्हाला चटक पण लागते. तर मला ते लाईव्ह शोज करणं फार आवडतं. पण मला असं वाटतं की 80च्या दशकामध्ये आवाजाचा ट्रेंड वेगळा होता. हो, आता खूप वेगळा आहे. आता तर खूप वेगळ्या पद्धतीचे कलाकार आवाजाचा पोत घेऊन येतात आणि गातात. आता तर टेक्नॉलॉजी पण बदलली आहे सगळी. हो. तर जो प्रयत्न तुम्ही 80s मध्ये करत होता तो प्रयत्न आता करायला काय हरकत आहे? करून बघावा असं माझं अतिशय व्यक्तिगत म्हणणं आहे. मी आत्ताच वाटलं म्हणून सांगतो नाही, मला की आता मला रेकॉर्डिंग पण असं फार तो जो प्रोसेस आहे ते पण मला असं फार आवडत नाही. मला ते आवडतं असं खुलं गाणं, एक टेकच जे असेल तेच, समोरून मग दाद मिळते, समोर बसलेत, थोड्या चुका होत असतात, थोड्या मागे पुढे आपण जे किंवा कधी कधी फार परफेक्ट होतं. ही जी मजा आहे ना, ही रेकॉर्डिंग मध्ये नाहीये. पण तुम्ही नव्या येणाऱ्या लोकांना काय शिकवता वगैरे? नाही, असं काही नाही. अजिबात नाही. मी काय शिकवणार? असं काही नाही. तुम्ही येऊ शकता शिकायला. कोण येणार? नाही, अजिबात नाही. आपण कोण? येत्या काळामध्ये काय नवीन गाण्याचा प्रयोग घेऊन येत आहे का? काही शोज घेऊन येत आहे का? किंवा येत्या काळात आणखी काय करून बघायची इच्छा आहे का तुमची? हे करून बघायचंय, कुठे मी करून थकले. प्रयोग करून किंवा नवीन नवीन स्टेज हे करून मी थकले, कारण ते नाही अप्रिशिएट झालं. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, लोकांना हे पटणार नाही, पण मी खरं सांगते की ते म्हणजे ती आर्थिक गणितं पण आता मला शक्य नाही आहेत. कारण मी माझे शोज लावत होते, मला शोज येत नव्हते, पैसा देऊन मला शोज मिळत नव्हते, मी माझा पैसा त्या शोज मध्ये घालत होते. तर आता ती आर्थिक गणितं पण मला जमत नाहीयेत. लोकांना हेच वाटतं तुम्हाला काय कमी आहे, तुम्हाला काय, पण असं नसतं. सो तेही मला आता शक्य नाहीये आणि क्रिएटिव्हली एक आर्टिस्ट म्हणून मी आता थकली आहे. मी हे मान्य करते की नाहीच लोकांना कळत किंवा नाही लोकांना आवडत, या लोक येतच नाहीत. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. परत एक वर्ग आहे, पण तो वर्ग फार लहान आहे. आय एम रिअली सॉरी टू से, पण त्यांनी माझा काही फायदा नाहीये. तुमची ते इंटरव्ह्यू होता ना तो गोवारीकरांबरोबर, फोटोग्राफर, त्यांनी पण हाच पॉइंट तुम्हाला सांगितला होता की अर्थार्जन किंवा मला त्याच्यातनं काय मिळणार. बरोबर आहे. हो, कमर्शियल विचार आहे तो. हो, तर तो एक वर्ग आहे अँड आय एम ग्रेटफुल टू देम अँड आय एम व्हेरी थँकफुल टू देम की ते माझ्यावर प्रेम करतात आणि मी जे करते ते अप्रिशिएट करतात. पण तो फार लहान वर्ग आहे आणि त्याच्यातनं मला काही हे मिळत नाहीये. नुसतं एक तारीफ ऐकून किंवा गोड कौतुक ऐकून परत घरी जायचंय आणि परत यू आर बॅक टू पवेलियन, तसं आहे ते. मला हा मुद्दा पटतोय म्हणजे तुम्ही जो, कारण प्रत्येक हाताची 5 बोटं सारखी नसतात, त्यामुळे असं होऊच शकतं. प्रत्येक बोट तुम्ही खेचू शकत नाही. आणि मला एक लक्षात आलंय, कारण मी रोज आज इतकी वर्ष झाली, मी म्हणजे टेक्निकली आमचा जॉबच आहे तो, आम्ही टेक्निकली रोज स्टेजवरती असतो, रोज नवीन ऑडियन्स, रोज नवं गाव, सगळं हे म्हणजे तो पण एक अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. तर मला कळतंय की लोकांना काही नको आहे नवीन. आणि बेसिकली आजकाल हे नवीन काय बोलणं किंवा काय सुरू झालंय मला कळत नाही, की डोकं बाजूला ठेवून आम्हाला कार्यक्रम बघायचा आहे, डोकं बाजूला ठेवून आम्हाला पिक्चर बघायचं आहे, डोकं बाजूला ठेवून आम्हाला वाचन करायचंय. डू यू अंडरस्टँड सौमित्रजी? मी खरंच तुम्हाला विचारते की काय ऍक्च्युली काय लोकांचं हे म्हणणं. डोकं बाजूला ठेवून म्हणजे मला कशाचाही विचार करायचा नाही, डोक्याला शॉर्ट लागतं कामा नाहीये.
मी येणार, बघणार, हसणार, आता खरंच लोक ही झालेली आहेत. तर मी जेव्हा माझे कार्यक्रम आणते, दोज आर व्हेरी सिरियस, आणि ते खरंच जरा हटकेत किंवा ऍबस्ट्रॅक्ट आहेत किंवा असे आहेत. लोकांना नकोय, कारण डोकं वापरायला लागतंय. आणि खरं सांगू का, दुसरं, डोक्यापेक्षा हृदय पाहिजे. ते भावनिक, इमोशनल, सेन्सिटिव्ह हृदय पाहिजे. जी लोकांची सेन्सिटिव्हिटी आजकाल फार कमी झाली आहे, तेही मला जाणवतं. नाही, अवघड आहे जरा. त्यापेक्षा मग हे कमर्शियल शोज करणं, आणि माझं चांगलं चाललंय. ठीक आहे ना, आय एम हॅपी, ग्रेटफुल टू गॉड. मगाशी बोलता बोलता तुमच्या भावाचा रेफरन्स आला, बैजू मंगेशकर. बैजू, त्यांचं काय, ते कुठे आहेत आयुष्यात? ते कुठंच नाही आहेत, त्यांचा रेफरन्सही नाही आहे ना. तो त्याच्याबद्दल सांगा ना, काय मग आपण थांबू. मुळात तो ही इज अ पेंटर. फार सुंदर आर्टिस्ट आहे तो, कारण आमच्या घराण्यात चित्रकला पण. हा तुमच्यापेक्षा किती मोठा? बैजू माझ्यापेक्षा 7 वर्षांनी मोठा. ओके. तर तो मुळात फार सुंदर चित्रकार आहे, पेंटर आहे तो, आणि फार छान गातो. अरे वा. आता तो स्वतः म्युझिक करतो. तोही आपल्या जगात आहे. तो त्याची म्युझिक बनवतो, तो स्वतःच गातो, तो त्याचं क्रिएट करून अल्बम रिलीज करतो, किंवा त्याचं स्वतः, ही इज सोशल ऍक्टिव्ह पर्सन. तो आहे, तो तुम्हाला सापडेल. तर ते तो काम करत असतो. आणि त्याची सगळ्यात मोठी बाजू, जी लोकांना अजिबात माहित नाही आणि जी फार महत्वाची आहे, ती म्हणजे तो म्युझिक आर्काव्हिस्ट आहे. हो, अच्छा. त्याच्याकडे म्हणजे 1930s पासून ते जोपर्यंत रेकॉर्ड बनत होती तोपर्यंतच्या EPs, 78 RPMs आणि LPs, ह्या सगळ्याचं त्यांनी जतन केलंय. आता लोकांना वाटेल की फक्त मंगेशकरांचं का, तर नाही, सगळं अगदी वेस्टर्न म्युझिक सुद्धा. तर त्याच्याकडे अशा काहीतरी हजारोंनी रेकॉर्ड्स आहेत. तर मोठे मोठ्या कंपनीज किंवा काही लोक ज्यांना कधी एक गाणं लागतं किंवा विचारायला लागतं, तर ते सगळे त्याची मदत घेतात. तोही देतो, आणि हे सगळं तो फ्री करतो. काय सांगताय? हो. आणि फार मोठं कलेक्शन आहे त्याचं रेकॉर्ड. मला आवडेल भेटायला, आपण भेटू. हो, नक्की नक्की. आता बैजू मंगेशकर पण खूप अलूफ राहून काम करतायत, कुठेही गाजावाजा नाही. तुम्ही तुमचं लेवलवर काम करताय, गाणं म्हणताय, कार्यक्रम करताय, कुठं गाजावाजा नाही. मंगेशकर आडनाव जसं खाली येतं तसं तुम्ही लोक खूप अलिप्त होत चालला, आयसोलेट, आपलं काम बरं, आपण बरं. असं कसं काय हे? म्हणजे मंगेशकर आडनावाची भीती वाटते की काय, का ते ओझं खूप आहे का त्या आडनावाचं? भीती अजिबात नाहीये, पण हेही तितकंच खरं आहे की लोकांना काही माहित नाहीये, किंवा कोणी आम्हाला असं ओळखत नाही. पण आमच्याबद्दल अफवा फार आहेत, सगळ्यांबद्दलच. म्हणजे जे जनरली एक थर्ड जनरेशन, म्हणजे माझ्या कझन्स बद्दल पण. काय अफवा आहे? मी फक्त असं नाही म्हणत आहे. द थर्ड जनरेशन ऑफ, मग ते भोसलेच असतील किंवा खडीकर, म्हणजे मीनाताईंचं मुलं, आणि आम्ही. तर जनरली एक थर्ड जनरेशन बद्दल अफवा फार आहेत, आणि लोकांनी एक जजमेंट किंवा एक विचार पक्क केलाय की मंगेशकर म्हणजे डोकी गेलेली आहेत यांची, हवेतच असतात. मंगेशकर आहे, यांना काय कमी आहे, यांना काय, वडिलांनी आत्यांनी भरपूर फॅमिलीनी ठेवलेलं तेच खातायत, हे अशी भाषा आहे. म्हणजे याच्यापेक्षाही वाईट आहे ॲक्च्युली. तेच करतायत, दे आर नथिंग फॉर गुड, सगळे लुजर्स आहेत. मला माहित नाही, मला खरंच माहित नाही. मी आता कुठे एक व्यक्ती किंवा याच्याकडे जाऊ. पण जनरली आमचं हे इम्प्रेशन आहे, किंवा खूप लोकांना असं वाटतं की आम्ही फार गर्विष्ठ किंवा चढेलच लोक, मुलं असू. एक अगदी थेट प्रश्न विचारू का? म्हणजे हो, चालेल ना. बोलण्यामुळे मला कळलं की लताबाईंनी आपल्या कामातून खूप अमाप पैसे चांगल्या पद्धतीने जमवलेच, आपल्या कामातून, क्वालिटीतून. आणि आहेच त्यांची खूप चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट्स आहेत, खूप पैसे आहेत. मंगेशकरांकडे खूप पैसे आहेत. ह्यात काय चुकीचं वाटतं? काय चुकीचं आहे? पण याच्यामध्ये आहेतच ना. पण पण मी लोकांना हेच म्हणते की आहे तर तू काय प्रॉब्लेम आहे, हे माझं नशीब आहे.
हे माझं नशीब आहे की आहे माझ्या फॅमिलीकडनं, आणि मे बी ती फॅमिली थोडंसं इनहेरिटन्स मला मिळणार, हे माझं नशीब आहे. आणि त्यात काय चुकीचं नाही, त्यात काय चुकीचं, काहीच चुकीचं नाही ऑफकोर्स. आणि मी फॅमिलीला आणि देवाला माझे आय एम ग्रेटफुल टू हिम. याच्यामध्ये लोक अशा पद्धतीने का बघतात या सगळ्या गोष्टीकडे, काय वाटतं तुम्हाला? किंवा ते तुसडेपणा जो आहे, जो त्यांच्या जेलसी फार आहे, कोणी हे कबूल करत नाही. दे आर नेव्हर हॅपी. काहीतरी वाईट आलं ना तरच आनंद होतो लोकांना, काही चांगलं आलं की आनंद होत नाही. वाईटच ऐकायचंय किंवा वाईटच बघायचंय. आणि जनरली जर चांगलं होत असेल तर फार जेलसी आहे, आणि जर काही झालं तर यांना हे असंच हे. याच्यामध्ये बाय द टाइम अलीकडच्या काळात, मग आपण शेवटच्या मुद्द्याकडे आलोय, मी आपण थांबूया त्यानंतर. या अलीकडच्या काळामध्ये जसा काळ बदलला, जशा लताबाई गेल्यानंतर स्पेशली प्रभुकुंजचा जे एक द प्रभुकुंज होता तो खाली आला, कारण बाई होत्या तो. या नंतरच्या काळामध्ये बाळासाहेबांकडेच लोक बघायला लागले, कारण आशाबाई पण आहेत ऑफकोर्स, पण बाळासाहेब इज लाईक मोठा माणूस की सर्व पद्धतीनं. या नंतरच्या काळामध्ये विशेषतः तुमचं आणि तुमच्या बाबांचं याबद्दल काही डिस्कशन व्हायचं का, की एकूण मंगेशकर किंवा त्यांच्याबद्दलचं जो असलेला ऑरा, आता इथनं पुढची वाटचाल, असं काही डिस्कशन झालं होतं आई वडिलांनी तुमच्या? मला असं वाटतं की इट्स नॉट अ फॅमिली बिझनेस. वी आर नॉट सम अंबानीज किंवा टाटा बिर्ला की करोडो रुपये, करोडो नाही अब्जो, काही 100 करोड अब्जो रुपये आहेत आणि एक बिझनेस आहे आणि तो आता कंटिन्यू करायचा आहे किंवा तो चालूच ठेवला पाहिजे किंवा काय, असं तर नाहीये ना आमच्या फॅमिली. आणि आर्टची हीच तर मोठी सगळ्यात गोष्ट असते की माझे वडील मला पैसा किंवा इनहेरिटन्स किंवा हे सगळं देऊ शकतात, पण त्यांची जी कला आहे, त्यांची जी प्रतिभा आहे, ती मला नाही मिळू शकत. त्यांना किती इच्छा असली तरी ती मला नाही मिळू शकत, ती नाही ते मला देऊ शकत. खरी गोष्ट आहे. आणि हे समजणं हेच खूप आहे. म्हणजे दिस इज आर्ट, दिस इज आर्ट. या मला तुमच्याशी बोलून फार छान वाटलं, कारण माझं तुमच्याबद्दलचं एक विशिष्ट मत होतं. असं म्हणजे काही एक ठराविक नाही, पण राधा मंगेशकर गातात, पण कुठे आहेत त्या माहित नाहीत, काय चाललंय माहित नाही. आणि मग त्यानंतर तुमचा रेफरन्स आला की आपण बोलूया, कारण मला आवडेल बोलायला, कारण प्रत्येक माणसाची एक स्टोरी असते, तशी तुमची एक स्टोरी आहे. आणि आत्ताच्या या एपिसोडमधून मला असं जाणवतंय की एखादं मोठं आडनाव जेव्हा तुम्हाला येऊन चिकटतं, याचे तुम्ही नशीबवानही असता आणि त्याचे काही ओझी पण तुम्हाला व्हायला लागतात. आणि ती ओझी इतकी मोठी असतात की ती सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, अशा पद्धतीचं असतं ते. या इंटरव्ह्यू मधल्या ज्या बिटवीन द लाईन्स आहेत त्या जर तुम्हाला कळल्या तर तुम्ही जिंकलात असं मला वाटतं. आणि हे प्रत्येकाच्या आडनावाचं असतं. तुमची जी शांतता आहे, तुम्ही ज्या थर्डली या जगण्याकडे पाहताय, कारण खूप कमी वयात आलेलं रिजेक्शन पचवणं आणि त्यातून स्वतःला सावरणं हे सोपं नाही आहे. आता तुम्ही ज्या पद्धतीनं बोलताय ते खूप सोपं वाटतंय, पण ते तेवढं सोपं नसणार आहे. काही रात्री तुमच्या अशा जागेपणी गेल्या असतील याची मला खात्री आहे. तर पण तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्हाला जे नवीन गाण्यामध्ये प्रयोग करायचे ते तुम्ही जरूर करो, आणि सोशल मीडियावर प्लीज ऍक्टिव्ह व्हा, असा माझा विशेष सल्ला आहे. फार काय करायला लागत नाही, फक्त इन्स्टावर एक अकाउंट काढायला लागतं आणि आपले छोटे छोटे फोटो टाकायला लागतात, त्याला फार वेळ लागत नाही. त्यानिमित्तानं आम्हाला कळेल की तुम्ही काय करताय, लोकांना कळेल, तुमचा एक क्राऊड तयार होईल. तर ह्या शुभेच्छा. आणि जाता जाता मित्र म्हणेतर्फे एक छोटीशी भेट मी तुम्हाला देतो. हा एक बुकमार्क आहे आशमनचा, पुस्तक वाचत असाल तर. अर्थात वाचन तर आहे. हे आशमन पेबल्स तर्फे ही एक छोटीशी भेट. अरे, जो मी प्रत्येक वेळेला देतो, तुम्ही उघडून बघा, तुम्हाला आवडेल. नक्कीच नक्कीच. आशमन पेबल ची जी लिंक आहे ती मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो. त्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ती लिंक दिसेल. इन्स्टाचं अकाउंट आहे आणि तुम्हीही असे एक दियास तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकता. तर हा तो पेबलचा हँड पेंटेड दिया आहे. सुंदर. हे हँड पेंटेड आहे सगळं, सुंदर आहे. आणि मला खात्री आहे की असा दिया तुमच्याकडे नसेल. नाही, असं स्टोन मधला तर नाहीये. तर
फारच छान छोटीशी आहे. भेट. खूप सुंदर तर तुम्ही आहे. आलात थँक्यू सो माझ्या मच. show मध्ये आणि नाही आपण नाही, खूप छान बोललो. प्लेजर इज ऑल माइन. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. तर मित्र म्हणेचा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. सोशल मीडियावर सबस्क्राईब करा आम्हाला, यूट्यूबवर, मी इन्स्टा, फेसबुक, प्रतिक्रिया द्या आणि यांच्या हा इंटरव्ह्यू कसा वाटला मला सांगा, मी यांच्यापर्यंत पोहोचवेन कारण ते अजून सोशल मीडियावर नाही आहेत. तर पाहत राहा मित्र म्हणे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.